क्वेश्चन नंबर 8. इन फिगर ओ इज द सेंटर ऑफ सेक्टर. एक सेक्टर दाखवलेला आहे, सेक्टरचा सेंटर दिलेला आहे ओ. सो हा सेक्टर म्हणजे काय, एक सर्कल असणार आहे, सर्कलचा असा एक पोर्शन, एक सेक्टर आहे. तो सेक्टर फक्त इथे सेपरेटली दाखवलेला आहे. ओ इज द सेंटर ऑफ सेक्टर. अँगल आर ओ क्यू इज इक्वल टू अँगल एम ओ एन इक्वल टू 60 डिग्री. अँगल आर ओ क्यू एम ओ एन हा जो अँगल आहे, अँगल दिलेला आहे 60 डिग्री. ओ आर इज 7, त्यानंतर ओ आर 7 दिलेला आहे. ओ एम इज 21, टोटल एवढा, ही टोटल लेंथ 21 आहे, ही लेंथ 7 सेंटीमीटर आहे. फाइंड द लेंथ ऑफ आर्क आर एस क्यू. आर एस क्यू या आर्कची लेंथ फाइंड करायची आणि आर्क एम वाय एन या दुसऱ्या आर्कची सुद्धा लेंथ आपल्याला फाइंड करायची. व्हॅल्यू ऑफ पाय दिलेले आहे 22/7. ओके, 2 क्वेश्चन आहे, यामध्ये आपल्याला आर्कच्या लेंथ फाइंड करायच्या आहे. फर्स्ट केसमध्ये आर एस क्यू या आर्कची लेंथ फाइंड करायची, सेकंड केसमध्ये एम वाय एन या आर्कची लेंथ फाइंड करायची. आर्कची लेंथ फाइंड करायची म्हणजे आपल्याकडे एक फॉर्म्युला आर्कच्या लेंथचा. आर्कची लेंथ आपण कशी फाइंड करतो, θ/360 मल्टिप्लाइड बाय 2π हा फॉर्म्युला आहे. यामध्ये आर म्हणजे रेडियस असेल, θ म्हणजे सेंट्रल अँगल असतो सेक्टरचा. सो जर मी आर एक्स क्यू ही जर आर्क कन्सिडर केली तर असा काही सेक्टर असणार आहे आर एस क्यू. मला ह्या आर्कची लेंथ फाइंड करायची. सो याची करस्पॉन्डिंग रेडियस म्हणजे ही व्हॅल्यू आणि हा असणार अँगल θ. ही व्हॅल्यू म्हणजे ओ आर 7 सेंटीमीटर ऑलरेडी दिलेला आहे. सो रेडियसची व्हॅल्यू माझ्याकडे θ इज 60 डिग्री दिलेला आहे. फॉर्म्युला यूज करा, फॉर्म्युलाचा यूज करून मला आर एक्स क्यू या आर्कची लेंथ मिळणार आहे. सेकंड आर्क विचारला एम वाय एन. एम वाय एन म्हणजे एम वाय एन. ठीक आहे, आता एम वाय एन, एम आणि एन पॉईंट आहे. सो सर्कलचा जो सेंटर आहे ओ, त्यामुळे सेक्टर असा असणार आहे, हा पॉईंट असणार आहे ओ. ठीक आहे, हा अँगल ऑलरेडी दिलेला आहे 60 डिग्री. एम ओ एन हा अँगल सुद्धा 60 डिग्री आहे. इथे सुद्धा थिटाची व्हॅल्यू माहिती आहे. रेडियस म्हणजे काय असणार आहे, सर्कलच्या सेंटरपासून हा आर्कचा हा जो सेक्टरचा हा जो पॉईंट आहे, एम म्हणा किंवा एन म्हणा, हे काय सर्कलवर लाय करता, म्हणजे ही असणार रेडियस म्हणजे ओ एमची व्हॅल्यू दिलेली आहे 21. सो या केसमध्ये सुद्धा माझ्याकडे रेडियस आहे, अँगल माहिती आहे. तर फॉर्म्युलामध्ये मी व्हॅल्यू पुट करा, त्यावर मला या आर्कची सुद्धा लेंथ मिळणार आहे. ठीक आहे, सिंपल आहे, फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे परत एकदा. सो सोल्युशन फॉर आर्क आर एस क्यू. या आर्कसाठी पॉईंट ओ, पॉईंट आर, पॉईंट क्यू, हा पॉईंट आहे एक्स. त्यानंतर ही आहे रेडियस आहे आर इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. अँगल आहे 60 डिग्री. फॉर आर्क आर एस क्यू θ इज इक्वल टू 60 डिग्री आणि आरची व्हॅल्यू किती आहे 7 सेंटीमीटर. सो लेंथ ऑफ आर्क फॉर्म्युला आहे θ/360 मल्टिप्लाइड बाय 2πr. टोटल सर्कलची आर्क लेंथ म्हणजे टोटल सर्कम्फरन्स दॅट इज 2πr. 2πrला आपण कशाने मल्टिप्लाय करतो, अँगलच्या रेशोने, θ/360. सो लेंथ ऑफ आर्क इक्वल टू θ/360 मल्टिप्लाइड बाय 2πr. देअरफॉर लेंथ ऑफ आर्क आर एस क्यू, याचा करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल आहे 60. सो 60/360 मल्टिप्लाइड बाय 2, पायची व्हॅल्यू 22/7 सांगितली आहे. आणि रेडियस या सेक्टरसाठी रेडियस किती आहे 7. सो मल्टिप्लाइड बाय 7 आणि 7 कॅन्सल होणार 6. सो 2 × 22 44/6, 22/3, 7.33. लेंथ ऑफ आर्क आहे, त्यामुळे युनिट असणार सेंटीमीटर. सो लेंथ ऑफ आर्क आर एस क्यू इज इक्वल टू 7.33 सेंटीमीटर. याच पद्धतीने सेकंडसाठी फॉर आर्क एम वाय एन हा पॉईंट आहे ओ आणि ही रेडियस आहे 21 सेंटीमीटर. हा अँगल आहे 60 डिग्री. सो लेंथ ऑफ आर्क लेंथ ऑफ आर्क एम वाय एन इज इक्वल टू θ/360 मल्टिप्लाइड बाय 2πr. जेव्हा एरिया असतो त्यावेळेस, एरिया ऑफ सेक्टर असतो त्यावेळेस आपण 2πrला कशाने रिप्लेस करतो, πr स्क्वेअरने. सो दॅट इज इक्वल टू θ अगेन 60/360 मल्टिप्लाइड बाय 2 इंटू पाय 22/7 मल्टिप्लाइड बाय 21. नॉर्मल कॅल्क्युलेशन. सो न्यूमरेटरला काय असणार 2 × 22 44, डिनॉमिनेटरला आहे 2. सो दॅट इज इक्वल टू 22 सेंटीमीटर. तर दिस इज लेंथ फॉर आर्क एम वाय एन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. एक सर्कल दाखवलेला आहे, त्यानंतर एरिया P' ABC. सो
पी डॅश ए बी सी म्हणजे सेक्टरचा एरिया दिलेला आहे 154 सेंटीमीटर स्क्वेअर, रेडियस इज 14 सेंटीमीटर. रेडियसची व्हॅल्यू दिलेली आहे म्हणजे पी ए किंवा पी सी ही लेंथ दिलेली आहे 14 सेंटीमीटर. टू फाइंड अँगल ए पी सी, तर आपल्याला याचा यूज करून अँगल ए पी सी म्हणजे हा सेंट्रल अँगल फाइंड करायचा आहे. अँड देन लेंथ ऑफ आर्क ए बी सी, तर ही जी ए बी सी ही जी आर्क दिसते हिची लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. ठीक आहे, काय काय दिलेलं आहे, सर्कलची रेडियस माहिती आहे. त्यानंतर हा सेक्टर इथे दाखवला, सेक्टरचा एरिया सुद्धा दिलेला आहे. त्याचा यूज करून आपल्याला सेंट्रल अँगल फाइंड करायचा आहे. एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कलचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. आता यामध्ये रेडियसची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, एरियाची व्हॅल्यू माहिती आहे, म्हणजे आपण ह्या फॉर्म्युलाचा यूज करून थिटाची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. थिटा म्हणजे काय असतो, नेहमी सेंट्रल अँगल. सो अँगल एपीसीची व्हॅल्यू आपल्याला त्या फॉर्म्युलावर मिळेल. त्यानंतर लेंथ ऑफ आर्क एबीसी विचारलेला आहे. आता एबीसी ही जी आर्क आहे, ही आर्क हा जो सेक्टर आपल्याला ज्याचा एरिया दिलेला आहे त्या सेक्टरशी रिलेटेड मायनर आर्क आहे, बरोबर. त्यामुळे आपल्याकडे एरिया ऑफ सेक्टर आणि लेंथ ऑफ आर्क यांना रिलेट करणारा फॉर्म्युला आहे ए इज इक्वल टू एल इंटू आर बाय 2. यामध्ये ए म्हणजे एरिया ऑफ सेक्टर असतो, एल म्हणजे लेंथ ऑफ आर्क असते. लेंथ ऑफ आर्क फाइंड करायची, एची व्हॅल्यू माहिती, रेडियसची व्हॅल्यू माहिती, त्या सेकंड रिलेशन यूज करून आपल्याला या सेकंड पार्टचं सोल्युशन मिळणार आहे. ठीक आहे, सो सोल्युशन हिअर R is equal to 14 centimeter and area of sector of circle is equal to theta upon 360 multiplied by pi r square. एरिया असेल तर इथे पाय आर स्क्वेअर असतो, ज्यावेळेस आपण लेंथ ऑफ आर्क घेतो त्यावेळेस इथे 2 पाय आर होतो. सो थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. देअरफॉर एरिया ऑफ सेक्टर पी डॅश ए बी सी इज इक्वल टू थिटा म्हणजे काय, अँगल ए पी सी अपॉन 360 मल्टिप्लाइड बाय पाय आर स्क्वेअर. आपल्याला फाइंड करायचं अँगल ए पी सी. देअरफॉर यामध्ये आपण व्हॅल्यूज पुट करूया. 154 इज इक्वल टू अँगल ए पी सी किंवा मेजर ऑफ अँगल ए पी सी अपॉन 360 इंटू पायची व्हॅल्यू 22/7, आर रेडियस इज 14, सो 14 इंटू 14 आर स्क्वेअर म्हणून 14 इंटू 14. कॅल्क्युलेशन करूया. देअरफॉर इथे अँड देन 154 इंटू 360, 154 इंटू 360 अपॉन 22 इंटू 2 इंटू 14. मेजर ऑफ आर्क ए पी सी आपण या साईडला ठेवतो, मेजर ऑफ आर्क ए पी सी. फक्त काय केलं इथे टर्म्स रिअरेंज केल्या. ही टर्म राईट हँड साईडलाच ठेवली, ही टर्म आपण ह्या बाकीचे जे सगळे नंबर्स आहे लेफ्ट हँड साईडला पाठवले. सो 154 इंटू 360 इंटू 1 डिवायडेड बाय 22 इंटू 2 इंटू 14. जर आपण याचं कॅल्क्युलेशन केलं सो न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर 7 आणि त्यानंतर सो 360 अपॉन 4 is equal to measure of angle APC and hence measure of angle APC is equal to 360 upon 4, that is equal to 90, and hence measure of arc APC is equal to 90 degree. म्हणून angle APC ची व्हॅल्यू किती आली, 90 degree. ठीक आहे. Now second part, length of arc ABC, since area of sector of circle is equal to length of arc multiplied by radius upon 2 and therefore area of sector is equal to A आणि इथे L into R by 2. हा फॉर्म्युला आपल्याला फाइंड करायचा लेंथ ऑफ आर्क. therefore एरिया लेंथ ऑफ आर्क ए बी सी फाइंड करायचा आहे. त्याचा करस्पॉन्डिंग सेक्टर कोणता आहे, एरिया ऑफ सेक्टर पी डॅश ए बी सी इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क ए बी सी मल्टिप्लाइड बाय रेडियस अपॉन 2. ठीक आहे. अँड therefore area of sector PABC 154 is equal to length of arc ABC. आपण लगेच इथे रिअरेंज करूया. लेंथ ऑफ आर्क ABC राईट हँड साईडला ठेवू. एरिया ऑफ सेक्टर PABC इंटू 2 अपॉन आर. ठीक आहे. आर अपॉन 2 या साईडला शिफ्ट केलं ते होणार 2 अपॉन आर. अँड देअरफॉर लेंथ ऑफ आर्क ABC इज इक्वल टू 2 इंटू 154 अपॉन आर. R म्हणजे रेडियस is 14 and therefore length of arc ABC is equal to 154 upon 7 is equal to 22. Length आहे त्यामुळे युनिट येणार 22 सेंटीमीटर. सो सोल्युशन आन्सर अँगल APC is equal to 90 degree and length of arc ABC is equal to 22 centimeters. Question number 10. रेडियस ऑफ सेक्टर ऑफ सर्कल इज 7 सेंटीमीटर. सर्कलचा सेक्टर आणि त्याची रेडियस दिलेली आहे. सपोज सर्कल आहे, या सर्कलचा सपोज मी असा काही सेक्टर कन्सिडर केला. या सेक्टरची रेडियस आहे 7 सेंटीमीटर. इफ मेजर ऑफ आर्क
is 30 degree, 210 degree and 3 right angles. Then find area of sector in each case. तर आपल्याला 3 केसेस दिलेल्या आहे. 3 केसेसमध्ये आपल्याला आर्कचं मेजर दिलेलं, म्हणजे सपोज हा सर्कल आहे, सर्कलचा सपोज मी हा सेक्टर कन्सिडर करते, सेक्टर OAB. ठीक आहे, हा सेक्टर मी कन्सिडर करते. तर या केसमध्ये मला AB या आर्कचं मेजर दिलेलं फॉर 3 डिफरंट व्हॅल्यू. फर्स्ट केस 30 डिग्री, सेकंड केस 210, थर्ड केस 3 राईट अँगल. 3 राईट अँगल म्हणजे काय? 3 राईट अँगल म्हणजे अँगल किती असणार आहे? राईट अँगल म्हणजे अँगल असतो 90 डिग्री. सो 3 राईट अँगल म्हणजे 3 इंटू 90 डिग्री दॅट इज इक्वल टू 270 डिग्री. सो थोडक्यात हे इथे अँगल दिलेला आहे 270 डिग्री. तर या केसेससाठी म्हणजे थीटाची व्हॅल्यू जेव्हा 30 आहे, 210 आहे आणि 270 डिग्री आहे, त्या केसमध्ये आपल्याला एरिया ऑफ सेक्टर फाईंड करायचा आहे. सिंपल आहे एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला यूज करायचा थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. आरची व्हॅल्यू सगळीकडे सारखी असणार, फक्त थीटाची व्हॅल्यू चेंज होईल आणि त्यानंतर कॅल्क्युलेशन म्हणून प्रत्येक केसमध्ये आपल्याला एरिया ऑफ सेक्टर फाईंड करायचं आहे. ठीक आहे, समजला क्वेश्चन काय? सो सोल्युशन आर इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. ठीक आहे, एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला सगळ्या ठिकाणी यूज होणार, तो आपण आधी लिहिला. फर्स्ट केस मेजर ऑफ आर्क इज इक्वल टू 30 डिग्री. आपल्याला माहिती आर्कचं मेजर म्हणजे सेंट्रल अँगलची व्हॅल्यू असते अँड देअरफॉर या केसमध्ये जर आपण सेंट्रल अँगल थीटा कन्सिडर करतो, सो थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. मेजर ऑफ आर्क म्हणजे सेंट्रल अँगलची व्हॅल्यू, सो थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. देअरफॉर एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू 30 अपॉन 360 मल्टिप्लाइड बाय रेडियस 7 दिलेले, सो आपण पायची व्हॅल्यू 22/7 घेऊ इंटू 7 स्क्वेअर इंटू 154. सो 154 अपॉन 12. एरिया आहे म्हणून युनिट येणार सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, सेकंडसाठी अँगल आहे. सेकंड केससाठी मेजर ऑफ आर्क इज इक्वल टू 210 डिग्रीज. सो आता 210 डिग्रीज म्हणजे असं असेल तो, इथे आपण अँगल ॲक्यूट कन्सिडर करतोय. सो असा काही अँगल दिलेला आहे, म्हणजे अशा ह्या आर्कचं आपल्याला किंवा या सेक्टरचा आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. सो मेजर ऑफ आर्क म्हणजेच व्हॅल्यू ऑफ सेंट्रल अँगल, सो दॅट इज इक्वल टू 210 अँड देअरफॉर एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू थीटा अपॉन 360 मल्टिप्लाइड बाय पाय इंटू आर स्क्वेअर. ही व्हॅल्यू ना 154ला आपल्याला मल्टिप्लाय करायचं 21 अपॉन 36. सो 7 इंटू 154/12. 154/12 व्हॅल्यू ऑलरेडी आपण इथे फाइंड केलेली. सो 7 इंटू 12.83 मल्टिप्लाइड बाय 7 89.81 सेंटीमीटर स्क्वेअर. हा झाला एरिया. नाव थर्ड साठी थीटा इज इक्वल टू किंवा मेजर ऑफ आर्क इज इक्वल टू 3 राईट अँगल, देअरफॉर थीटा इज इक्वल टू 3 राईट अँगल्स. सो एक राईट अँगल म्हणजे 90 डिग्री अँड हेन्स थीटा इज इक्वल टू 270 डिग्री. देअरफॉर एरिया इज इक्वल टू थीटा अपॉन 360 मल्टिप्लाइड बाय पाय इंटू आर स्क्वेअर. आर इज 7. into 154. So 154 into 3 462 upon 4 155.5 सेंटीमीटर स्क्वेअर. हा झाला थर्ड केससाठी एरिया ऑफ सेक्टर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. The area of a minor sector of circle is 3.85 centimeter square and measure of its central angle is 36 degree. Find the radius of circle. काय कंडिशन दिले किंवा काय इन्फॉर्मेशन दिलेली? एरिया ऑफ
एरिया ऑफ मायनर सेक्टर ऑफ सर्कल इज इक्वल टू 3.85 सेंटीमीटर स्क्वेअर अँड मेजर ऑफ इट्स सेंट्रल अँगल म्हणजे थिटाची व्हॅल्यू दिलेली 36 डिग्री. आपल्याला फाइंड करायचं आहे रेडियस ऑफ द सर्कल. टू फाइंड रेडियस ऑफ सर्कल व्हॅल्यू ऑफ आरची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. सिंपल आहे. मायनर सेक्टरचा एरिया दिलेला आहे. सो आपल्याला एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कलचा फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल इज इक्वल टू थीटा अपॉन 360 मल्टिप्लाइड बाय पाय आर स्क्वेअर. ठीक आहे. कंप्लीट सर्कलचा एरिया असतो पाय आर स्क्वेअर. आपल्याला त्याचा एक पार्ट घ्यायचा आहे, सेक्टर घ्यायचा आहे, म्हणून आपण काय करतो थीटा अपॉन 360. यामध्ये आपल्याला आरची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. देअरफॉर 3.85. आता इथे एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ मायनर सेक्टर हा फक्त वर्ड दिला की मायनर सेक्टर म्हणजे असा काही सेक्टर असणार आहे. सो त्याच्याने फॉर्म्युलावर काही फरक पडत नाही आहे. सो 3.85 इज इक्वल टू 36 अपॉन 360 मल्टिप्लाइड बाय पाय इंटू आर स्क्वेअर. आर स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. सो 3.85 इज इक्वल टू 1 अपॉन 10 इंटू पाय आर स्क्वेअर अँड हेन्स 3.85 multiplied by 10 upon pi is equal to r square. Therefore, r square is equal to 38.5 upon 22 by 7 and hence r square is equal to 38.5 into 7 upon 22. r square is equal to 38.5 into 7. 2695 अपॉन 22. डिविजन फाइंड करायची आहे. सो 12.25 आपल्याला याचा रूट घ्यायचा आहे. सो आर इज इक्वल टू अंडर रूट 12.25. आता याचा रूट आपण कसा फाइंड करणार. 12.25 म्हणजे मी 1 to 25 कन्सिडर करू शकते. त्यानंतर आपण डेसिमल किंवा पॉईंट ॲडजस्ट करूया. 1 to 25 हा कसला स्क्वेअर रूट आहे. ज्यावेळेस एंडला 5 किंवा 25 असतं त्यावेळेस त्याचं स्क्वेअर किंवा स्क्वेअर रूट फाइंड करणं इझी असतं. कसं 1 to 25 आहे. सो 25 आहे म्हणजे इथे नंबर तर 5नी डिजिट एंडचा डिजिट 5 असणार आहे किंवा युनिट प्लेसचा डिजिट 5 असणार आहे. 12 आहे. सो 12ला मी असं फॅक्टराइज करू शकते 3 into 4. यामधला लहान नंबर कोणता आहे 3. सो 35चा स्क्वेअर जो आहे तो असणार आहे 12.25. 3.5चा स्क्वेअर असणार आहे 12.25 अँड देअरफॉर आर इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर. हे माहीत आहे ना. हे कसं केलं मी. आपण बऱ्याचशा क्वेश्चनमध्ये हे ट्रिक डिस्कस केलेली आहे की सपोज जर मला 35चा स्क्वेअर फाइंड करायचा आहे किंवा मला 45चा स्क्वेअर फाइंड करायचा आहे तर ह्या केसमध्ये आपण काय करतो प्रत्येक वेळेस प्रॉडक्ट फाइंड करण्याची गरज नाही आहे. 35चा स्क्वेअर फाइंड करायचा ना ज्यावेळेस एंडला 5 असेल ती केस आपण बोलतो 5चा स्क्वेअर 25. सो 2 डिजिट 25 असणार एंडचे. त्यानंतर इथे 3 आहे ना. 3च्या पुढचा नंबर कोणता असतो 4. सो 3 into 4 3 into 4 is 12. सो 1 to 25 स्क्वेअर ऑफ 35. त्यामुळे इथे 12.25 होता. मग मी रिव्हर्स प्रोसेस केली त्याच्यावर मला रूट मिळाला 3.5. जर मला 45चा स्क्वेअर करायचा असेल तर मी काय करणार 5चा स्क्वेअर 25. 4च्या पुढचा नंबर कोणता आहे 5. 4 into 5 20. सो फक्त हा 20 इथे लिहायचा. तर अशा पद्धतीने आपण ज्यावेळेस एंड डिजिट 5 असतो त्यावेळेस आपण स्क्वेअर करतो. स्क्वेअर रूट फाइंड करायचं होतं म्हणून मी रिव्हर्स केली की 1 to 25 होता माझ्याकडे म्हणजे एंडचा डिजिट 5 असणार आहे 12. 12ला मी अशा सक्सेसिव्ह किंवा लागोपाठच्या नंबरमध्ये एक्सप्रेस केला. सो 12 इज इक्वल टू 3 into 4. यामधला लहान नंबर कोणता आहे 3. सो 35. सो रेडियस इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. इन फिगर PQRS इज अ रेक्टँगल. एक रेक्टँगल दाखवलं आहे PQRS. PQ इज 14 सेंटीमीटर. PQ लेंथ 14 सेंटीमीटर दिलेलं आहे. QR 21 सेंटीमीटर. देन फाइंड द एरियाज ऑफ पार्ट एक्स वाय अँड झेड. त्यानंतर या रेक्टँगलमध्ये पार्ट दाखवलेला आहे जसा हा पार्ट एक्स, सेकंड वाय अँड थर्ड झेड. तर याचा आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. आता यामध्ये आपण काय करू शकतो. आपल्याला काय दिलेलं आहे एक रेक्टँगल दाखवलेला आहे. रेक्टँगलच्या साईड दिलेला आहे. ही 14 सेंटीमीटर आहे. रेक्टँगल आहे त्यामुळे ऑपोजिट साईड इक्वल लेंथची असणार आहे. PQ 14 आहे तर SR सुद्धा 14 असणार आहे. QR 21 आहे सो PS सुद्धा 21 असणार आहे. आपल्याला फाइंड करायचा आहे एक्स हा जो पोर्शन दिसतोय याचा एरिया, त्यानंतर वाय आणि झेड हे तिन्ही एरिया आपल्याला फाइंड करायचे. मग इथे जर बघितलं हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करू शकतो. रेक्टँगल आहे. रेक्टँगल म्हणजे प्रत्येक अँगल असणार आहे 90 डिग्री. त्यानंतर जर तुम्ही हा एक्स पोर्शन कन्सिडर केला, एक्स पोर्शन किंवा एक्स पार्ट हा पोर्शन कसा आहे असा, हा अँगल आहे 90 डिग्री.
तर याला आपण एका सर्कलचा सेक्टर कन्सिडर करू शकतो, राईट. सर्कलचा सेक्टर म्हणजे काय, 2 रेडियाई आणि आर्क यांना एन्क्लोज करणारा जो एरिया असतो त्याला आपण सेक्टर बोलतो. सो हा सर्कलचा सेक्टर असणार आहे. अशा सर्कलचा सेक्टर की ज्याच्यामध्ये हा जो सेंट्रल अँगल आहे, सेंट्रल अँगल दिलेला आहे 90 डिग्री. त्यानंतर ही व्हॅल्यू असणार रेडियसची. ही व्हॅल्यू रेडियसची म्हणजेच काय, ही लेंथ किंवा ही लेंथ, बरोबर. हा जर मी सर्कलचा सेक्टर कन्सिडर केला तर ही आणि ही लेंथ सारखी असणार आहे, रेडियस असणार आहे. ही लेंथ म्हणजेच काय, पी क्यू. हा आपण कोणता पोर्शन कन्सिडर करतो, लेट्स से हा पॉईंट आहे टी, तर आपण पी क्यू टी हा पोर्शन कन्सिडर करतोय. सो पी क्यू म्हणजे काय, या सेक्टरसाठी रेडियस असणार आहे विच इज गिवन टू बी 14 सेंटीमीटर. म्हणजे मला रेडियस माहिती आहे, सेंट्रल अँगल सुद्धा मला माहिती आहे. मला एक्स म्हणजेच काय, हा जो इथे रिजन दिसतो याचा मला एरिया फाइंड करायचा आहे. म्हणजे मला एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल फाइंड करायचा आहे. एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय असतो, थीटा अपॉन 360 मल्टिप्लाइड बाय पाय आर स्क्वेअर. आरची व्हॅल्यू माहिती आहे, थीटा इज 90. त्यामध्ये व्हॅल्यू पुट करणार, त्यावर मला हा एरिया मिळेल, म्हणजे एक्स हा एरिया मला मिळणार आहे. सिमिलर टू दिस जर मी आता इकडे ह्या साईडला कसं वाय किंवा झेडचा विचार केला, सपोज मी वायचा विचार करते. आता वाय जो आहे, वाय सुद्धा सर्कलचा एक सेक्टर असणार आहे, बरोबर. असा पोर्शन आहे. सो वाय हा जो रिजन आहे हा सुद्धा काय असणार आहे, सर्कलचा एक सेक्टर असणार आहे, ज्याच्यामध्ये हा जो अँगल आहे सेंट्रल अँगल इज 90 डिग्री. त्यानंतर ही लेंथ आणि ही लेंथ सारखी. आता इथे जी मी फिगर ड्रॉ केलेली यामध्ये मी स्केल यूज नाही केलेला, अदरवाइज ही आणि ही लेंथ सारखीच दिसते तुम्हाला फिगरमध्ये. सो ही लेंथ आणि ही लेंथ सारखी असणार आहे. म्हणजे हा पॉईंट आहे आर, हा पॉईंट आहे टी आणि हा पॉईंट आहे लेट्स से एम. आपण टी एम आर या रिजनचा विचार करतोय. सो दिस इज अ सेक्टर ऑफ सर्कल विथ सेंट्रल अँगल 90 डिग्री. त्यानंतर ही रेडियस असणार आहे, ही रेडियस असणार आहे. आर एम किंवा टी आर याच्यापैकी कोणती व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, ही जी टोटल आहे ही टोटल लेंथ दिलेली आहे 21. एवढी टोटल लेंथ किती आहे 21, बरोबर. क्यू आर एवढी 21 दिलेली आहे. पी क्यू आणि क्यू टी ह्या दोन्ही काय, या सेक्टरसाठी रेडियस आहे, त्यामुळे ही व्हॅल्यू सुद्धा किती असणार आहे 14 सेंटीमीटर. मला पाहिजे आहे आर टी म्हणजे हा पोर्शन किती असणार आहे, टोटल इज 21, त्यामधून 14 मायनस केला, सो रिमेनिंग 7. सो ही व्हॅल्यू असणार 7 सेंटीमीटर. म्हणजेच काय, मला रेडियसची व्हॅल्यू मिळाली 7 सेंटीमीटर. अगेन थीटा माहित आहे, रेडियस माहिती आहे, त्याच्यावर मी हा एरिया फाइंड करू शकते. समजलं. एक्सचा एरिया फाइंड केला, वायचा एरिया फाइंड केला. झेडचा एरिया कसा फाइंड करणार, तर झेडचा जर शेप बघितला, इथे अँगल 90 डिग्री आहे, त्यानंतर असा काही शेप आहे, ठीक आहे. सर्कलचा सेक्टर पण नाही आहे. मग ह्या केसमध्ये आपण काय करू शकतो, टोटल रेक्टँगल आहे, बरोबर. रेक्टँगलचा एरिया आपण फाइंड करू शकतो. रेक्टँगलच्या एरियाचा फॉर्म्युला असतो एल इंटू बी. आपल्याला लेंथ माहिती आहे, ब्रेथ माहिती आहे, टोटल रेक्टँगलचा एरिया फाइंड करू शकतो. सो टोटल रेक्टँगल जो आहे तो कोणत्या कोणत्या पोर्शनचा बनलेला आहे, एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू एरिया ऑफ टोटल रेक्टँगल. हा एरिया मला माहिती असणार आहे. ऑलरेडी मी एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड केली, यांची सबट्रॅक्शन केली तर मला एरिया ऑफ झेड मिळणार आहे. क्लिअर आहे, समजलं. सो सोल्युशन PQRS is rectangle. Therefore, angle Q is equal to angle R is equal to 90 degree. प्रत्येक अँगल 90 डिग्री असणार आहे. आपण हे दोन सेक्टर कन्सिडर करतो म्हणून त्याचा अँगल Q आणि अँगल R मेन्शन केलेला आहे. हे दोन अँगल आहे 90 डिग्री. नाव आता आपण एक्स हा पोर्शन किंवा एक्स हा रिजन कन्सिडर करूया, PQT, ठीक आहे. नाव फॉर सेक्टर ज्यावेळेस आपण मेन्शन करतो, सेक्टर आपण कसं मेन्शन करतो, सर्कलच्या सेंटरपासून सुरुवात करतो. सो क्यू डॅश आणि आर्क, क्यू डॅश पी टी. फॉर क्यू डॅश पी टी या सेक्टरसाठी आपण असं लिहू शकतो, थीटा दॅट इज इक्वल टू सेंट्रल अँगल इज 90 डिग्री. त्यानंतर रेडियस म्हणजे काय असणार आहे, रेडियस इक्वल टू पी क्यू म्हणजेच क्यू टी. पी क्यूची व्हॅल्यू दिलेली आहे 14 सेंटीमीटर. सो पी क्यू इज इक्वल टू 14 सेंटीमीटर, ठीक आहे. देअरफॉर आर इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. नाव area of sector of circle is equal to formula theta upon 360 multiplied by pi r square. pi r square हा कंप्लीट सर्कलचा एरिया असतो. आपल्याला त्याचा एक पोर्शन किंवा एका सेक्टरचा एरिया फाइंड करायचा आहे, त्याला आपण थीटा अपॉन 360 ने मल्टिप्लाय करतो. म्हणून आपण लिहू शकतो देअरफॉर एरिया ऑफ रिजन एक्स म्हणजे हा एक्सचा एरिया काय असणार, अँगल इज 90 अपॉन 360 मल्टिप्लाइड बाय पायची व्हॅल्यू आपण 22/7 पुट करू. रेडियस या केसमध्ये रेडियस किती आहे 14 सेंटीमीटर. सो 14 इंटू 14 आर स्क्वेअर म्हणजे काय 14 इंटू 14 1/4 मल्टिप्लाइड बाय 22 इंटू 2 इंटू 14 28. So 1 into 22 multiplied by 7.
154 सेंटीमीटर स्क्वेअर. त्यामुळे एक्स या रिजनचा एरियाला 154 सेंटीमीटर स्क्वेअर. नाव फॉर वाय. वायसाठी असा सेक्टर आहे, अँगल आहे 90 डिग्री, त्यानंतर पॉईंट आर, एम आणि टी. ओके. फॉर एरिया वाय, त्यासाठी आता सेंट्रल अँगल किंवा आपण याला सेक्टर मेन्शन करू. फॉर सेक्टर, सेक्टर आपण कसं नाव कसं देतो, आपण सेंटरपासून सुरुवात करतो. सो हा जो सेक्टर असेल, सर्कलचा सेंटर असणार आर. सो फॉर सेक्टर आर डॅश एम टी, फॉर सेक्टर आर डॅश एम टी अँगल आर इज इक्वल टू थीटा, दॅट इज इक्वल टू 90 डिग्री. सेंट्रल अँगल आहे. आणि त्यानंतर रेडियस, रेडियस म्हणजे काय असणार आहे, आर, दॅट इज इक्वल टू टी आर इज इक्वल टू एम आर. आता आपल्याला एक तर टी आरची व्हॅल्यू पाहिजे किंवा एम आरची व्हॅल्यू पाहिजे. एम आरच्या व्हॅल्यूबद्दल काही इन्फॉर्मेशन आपल्याकडे नाही आहे, बट टी आरची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकतो. टी आरची व्हॅल्यू आपण कशी कॅल्क्युलेट करू शकतो, सिन्स क्यू डॅश टी डॅश आर, क्यू टी आर हे एका लाईनमध्ये लाई करताय, देअरफॉर क्यू टी प्लस टी आर इज इक्वल टू क्यू आर. ओके. अँड हेन्स टी आर इज इक्वल टू क्यू आर मायनस क्यू टी. हे 3 पॉईंट एका लाईनमध्ये लाई करताय. क्यू आर म्हणजे टोटल इज 21 and QT is 14, so that is equal to 7. TR is equal to 7 centimeter. TR म्हणजेच रेडियसची व्हॅल्यू मिळाली, therefore R is equal to 7 centimeter. ठीक आहे. and hence therefore area of region Y, area of region Y is equal to theta upon 360 multiplied by pi r square. हा फॉर्म्युला आहे. सो दॅट इज इक्वल टू 90 अपॉन 360. पायची व्हॅल्यू आपण पुट करणार 22/7. आर रेडियस आपल्याला मिळाली 7, सो 7 × 7, 22 × 7/4. सो 154/4. (38.5) एरिया आहे, त्यामुळे याला आपण युनिट देणार सेंटीमीटर स्क्वेअर. सो दिस इज एरिया ऑफ रिजन वाय. त्यानंतर आता आपल्याला फाइंड करायचं आहे एरिया ऑफ रिजन झेड किंवा झेड हा जो पोर्शन दिसलेला आहे त्याचा एरिया. सो नेक्स्ट पार्ट, ऑल्सो एरिया ऑफ रेक्टँगल PQRS इज इक्वल टू एरिया ऑफ रिजन X प्लस एरिया ऑफ रिजन Y प्लस एरिया ऑफ रिजन Z. ओके. and therefore area of region Z is equal to area of rectangle PQRS. यामधून आपण मायनस करणार एरिया ऑफ रिजन X प्लस एरिया ऑफ रिजन Y. ठीक आहे. टोटलमधून जर मी हा मायनस केला आणि हा मायनस केला तर मला Z हा पोर्शन मिळणार आहे. and therefore area of region Z is equal to area of रेक्टँगल PQRS. रेक्टँगलचा एरिया काय असतो, लेंथ इंटू ब्रेथ. सो 14 × 21 मायनस 154 प्लस 38.5. इथे आपण रिझन देणार एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू L × B. ओके. सो 14 × 21 294 मायनस ही ॲडिशन असेल 0.5 192.5. 294 minus 192.5. So 94 plus 7.5. 94 plus 7.5. 101.5 सेंटीमीटर स्क्वेअर. तर हा झाला एरिया ऑफ रिजन Z. मग एंडलाईन लिहिणार एरिया ऑफ पार्ट और रिजन X इज 154 सेंटीमीटर स्क्वेअर. Area of part Y is 38.5 centimeter square and area of part Z is 101.5 centimeter square. Next question, question number 13. Triangle LMN is an equilateral triangle. एक equilateral triangle दिलेला आहे, triangle LMN. Equilateral triangle आहे, लगेच आपल्याला आठवलं पाहिजे equilateral triangle म्हणजे प्रॉपर्टी काय असणार आहे, तिन्ही साईडची लेंथ सारखी असणार आहे आणि हा जो प्रत्येक अँगल आहे प्रत्येक अँगल असणार आहे 60 डिग्री. as shown in the figure, LMN is an equilateral triangle. LM equal to 14 centimeter. LM म्हणजे ट्रायंगलची एक साइड 14 दिलेली आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणजे LM, MN, LN या तिन्ही साइड किती असणार 14 सेंटीमीटर एवढ्या लेंथच्या. देन 3 as shown in the figure 3 sectors are drawn with vertices as center and radius 7 centimeter.
ट्रायंगलचे हे जे वर्टायसेस आहे याला सेंटर कन्सिडर करून इथे तुम्हाला सेक्टर ड्रॉ केलेले दाखवलेले आहे. सो हा जर सेंटर असेल असं एक सेक्टर आहे, हा सेंटर कन्सिडर करून एक सेक्टर आणि हा सेंटर कन्सिडर करून थर्ड सेक्टर इथे ड्रॉ केलेला आहे. आणि रेडियस त्यासाठी घेतली 7 सेंटीमीटर. म्हणजे हा जो सेक्टर आहे याच्यासाठी रेडियस 7 सेंटीमीटर असणार आहे, या सेक्टरसाठी रेडियस 7 सेंटीमीटर असणार आहे, यासाठी रेडियस 7 सेंटीमीटर असणार लाईकवाईज. सो आपल्याला फाईन काय करायचं, फर्स्ट एरिया ऑफ ट्रायंगल LMN. तर आपल्याला सगळ्यात आधी LMN या ट्रायंगलचा एरिया फाईन करायचा आहे. ट्रायंगलचा एरिया फाईन करायचा आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे, इक्विलॅटरल ट्रायंगलचा एरिया फाईन करण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या त्यावरून आपल्याला ट्रायंगलचा एरिया मिळेल. सेकंड, एरिया ऑफ एनी वन ऑफ द सेक्टर्स. आता इथे आपल्याला 3 सेक्टर दिसत आहे, सेक्टर 1, सेक्टर 2, सेक्टर 3. यामधल्या कोणत्या एका सेक्टरचा एरिया आपल्याला फाईन करायचा आहे. आता इथे काय होणार बघा, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे त्यामुळे हा प्रत्येक अँगल किती असणार आहे, 60 डिग्री असणार आहे. त्यामुळे जर मी हा एक सेक्टर कन्सिडर केला, या सेक्टरसाठी सेंट्रल अँगल 60 डिग्री असणार आहे, रेडियस 7 सेंटीमीटर असणार आहे. जर मी हा सेक्टर कन्सिडर केला, इथे सुद्धा सेंट्रल अँगल 60 डिग्री असणार आहे आणि रेडियस 7 सेंटीमीटरच असणार आहे. त्यामुळे तिन्ही जे सेक्टर्स आहेत त्याचा एरिया सारखा असणार आहे. म्हणून क्वेश्चनमध्ये सांगितलं कोणत्याही एका सेक्टरचा एरिया फाईन करा. सो सेकंड क्वेश्चन, एरिया ऑफ एनी ऑफ द सेक्टर्स. सेक्टरचा एरिया फाईन करणं इझी. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, θ/360 मल्टिप्लायर बाय πr². सगळ्या व्हॅल्यूज माहिती आहे, कॅल्क्युलेशन करून आपल्याला एरिया मिळणार आहे. देन थर्ड, टोटल एरिया ऑफ ऑल द 3 सेक्टर्स. तिन्ही सेक्टरचा टोटल एरिया काय असणार आहे, तिन्ही सेक्टर्सचा एरिया सारखा आहे. सो जो आपल्याला एका सिंगल सेक्टरचा एरिया मिळेल त्याला 3 ने मल्टिप्लाय करा, त्याच्यावर आपल्याला टोटल 3 सेक्टरचा एरिया मिळणार आहे. अँड लास्ट पार्ट, एरिया ऑफ शेडेड रिजन. त्यानंतर हा जो एरिया आहे शेडेड, तो एरिया आपल्याला फाईन करायचा आहे. आता हा सुद्धा शेप बघा, काय काही स्टँडर्ड शेप नाही, याचा एरिया पण कसं फाईन करणार, तर सिंपल आहे. ट्रायंगल आहे, ट्रायंगलचा एरिया मला माहीत आहे. त्यानंतर ह्या सेक्टरचा एरिया मला माहीत आहे, या सेक्टरचा एरिया माहिती, ह्या सेक्टरचा एरिया माहिती. सो ट्रायंगलच्या एरियामधून जर मी या तिन्ही सेक्टरचा एरिया जर मी मायनस केला तर मला काय मिळणार आहे, हा जो रिजन आहे या रिजनचा एरिया. ठीक आहे, समजलं. सो सोल्युशन, ट्रायंगल LMN इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल. ट्रायंगल LMN is an equilateral triangle. Therefore, LM is equal to MN is equal to LN is equal to 14 सेंटीमीटर. कारण आपल्याला साइड LM दिलेले आहे 14 सेंटीमीटर. देन अँगल L is equal to अँगल M is equal to अँगल N. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, प्रत्येक अँगल इक्वल व्हॅल्यूचा असतात. ट्रायंगलच्या अँगलची सम असते 180 डिग्री. त्यामुळे प्रत्येक जो अँगल असतो इक्विलॅटरल ट्रायंगलचा त्याची व्हॅल्यू असते 60 डिग्री. ठीक आहे. फर्स्ट, एरिया ऑफ ट्रायंगल LMN. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, इक्विलॅटरल ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला असतो, स्टँडर्ड फॉर्म्युला आहे √3/4 इंटू साईड स्क्वेअर. ठीक आहे, हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. सो √3/4 मल्टिप्लाइड बाय साईड. साईड म्हणजे जर सपोज मी LM कन्सिडर केली, LM स्क्वेअर. सो √3/4 multiplied by LM is 14 square. So √3/4 into 14 into 14. So 196. 14 square is 196. So that is equal to √3 multiplied by 49. Okay. आता आपण काय करू, √3 ची व्हॅल्यू पुट करूया. सो दॅट इज इक्वल टू 49 √3. √3 ची व्हॅल्यू जेव्हा आपण पुट करू, √3 म्हणजे 1.73. ही स्टँडर्ड व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, √3 इज इक्वल टू 1.732. सो 1.732 मल्टिप्लाइड बाय 49. सो 1 2 3 84.868. 84.868 किंवा याला आपण असं लिहू शकतो 84.87. एरिया फाईन करतो ट्रायंगलचा, त्यामुळे इथे युनिट असणार आहे सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, ट्रायंगलचा एरिया फाईन केला. आता नेक्स्ट आपल्याला फाईन करायचं एरिया ऑफ एनी ऑफ द सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल इज इक्वल टू θ/360 मल्टिप्लाइड बाय पाय इंटू r². हिअर थीटाची व्हॅल्यू किती आहे, 60 डिग्री. आपण कोणता एक सेक्टर कन्सिडर केला, प्रत्येक सेक्टरसाठी अँगल 60 डिग्री असणार आहे. रेडियस आपल्याला सांगितलं की प्रत्येक ठिकाणी रेडियस किती घेतलेली, सेक्टरसाठी 7 सेंटीमीटर. सो r इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. देअरफॉर एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल इज इक्वल टू 60/360 मल्टिप्लाइड बाय पाय 22/7 r². 7 into 7. 1/6 multiplied by 154. So 154/6 हा असणार एका
सिंगल जो सेक्टर दिसतो त्याचा एरिया, सो दॅट इज इक्वल टू 25.66 किंवा याला आपण बोलू शकतो दॅट इज इक्वल टू 25.666 आहे ना, सो याला आपण बोलू 25.67 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, एका सेक्टरचा एरिया मिळाला. नाव थर्ड पार्ट होता एरिया ऑफ ऑल 3 सेक्टर्स. एरिया ऑफ ऑल 3 सेक्टर्स इज इक्वल टू 3 मल्टिप्लाइड बाय एरिया ऑफ 1 सेक्टर. असं आपण का बोलतो, कारण फॉर ऑल सेक्टर्स, रिझन इथे देणार, फॉर ऑल सेक्टर्स थीटा इज इक्वल टू 60 डिग्री, रेडियस इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. देयरफॉर एरियाज ऑफ ऑल सेक्टर्स इक्वल and therefore area of all 3 sectors is equal to 3 multiplied by 25.67. Product आपण फाइंड केला 77.01 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, तिन्ही सेक्टर्स एरिया मिळाला. आता एरिया ऑफ शेडेड रिजन, लास्ट पार्ट, एरिया ऑफ शेडेड रिजन इज इक्वल टू, शेडेड रिजनचा एरिया म्हणजे टोटल ट्रँगलच्या एरियामधनं आपण ह्या 3 सेक्टरचा एरिया मायनस करूया. एरिया ऑफ ट्रँगल LMN मायनस एरिया ऑफ ऑल 3 सेक्टर्स. ठीक आहे, सो दॅट इज इक्वल टू ट्रँगलचा एरिया आपल्याला मिळाला 84.87. यामधून आपण मायनस करणार ही व्हॅल्यू 77.01. सबट्रॅक्शन 6, 8, 77 and 84, so 7.86 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, सो आपल्याला काय काय विचारलं होतं, एरिया ऑफ ट्रायंगल 84.87 सेंटीमीटर स्क्वेअर, देन एरिया ऑफ सिंगल सेक्टर ऑफ सर्कल 25.67 सेंटीमीटर स्क्वेअर, एरिया ऑफ ऑल दी 3 सेक्टर्स 77.01 सेंटीमीटर स्क्वेअर, and area of shaded region is 7.86 सेंटीमीटर स्क्वेअर.